आमच्या सासूबाई गायब आहेत, आम्ही मस्त चुकल्या करतो सासू. फुगाचा कॉन्टॅक्ट नंतर पैसे दिलेला नाही. आता आमची भाजी फोडणी देऊन भेळ जी आहे आमच्याकडे खूप स्पेशल डिश आहे. ती भेळ जी आहे कुठेच भेटत नाही, वर्धेतच मिळते आणि भेटत. हॅलो 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 नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर मी मगाशीच आली गावावरून, म्हणजे परसोडीला गेली होती. तर मग अशीच आली, दादा आले होते मला देवळीला घ्यायसाठी. मग मी आली इकडे आणि अहो आहे तिकडे. तर अहो येतील उद्या, आज तर त्यांचं काही जमणार नाही. पण आता आली मी, थोडा वेळ आम्ही बसलो, गप्पा गोष्टी केल्या आणि इकडून इकडे येऊन बघितलं तर सर्वजण येऊन होते, सर्वच जण. तर बरं झालं मी पटापट चालली आली, कारण एवढे जण आल्यावर माझं राहून गेलं असं सर्वांना भेटायसाठी. आणि कोण कोण आला आहे तर ते तुम्हाला सर्वांना दाखवते. आणि खूप दिवसानंतर आमची भेट झाली, माझ्या ननदबाई आलेल्या आहे. तर त्या येणार म्हणून अशी अपेक्षा पण होती केली, तर त्या आलेल्या आहे आणि तुम्हाला दाखवतेच कोण कोण आलेला आहे. तर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर मग शानू आली की ज्ञानूला अभ्यासाचं सुचते, माहिती नाही असं काय. तर अरे बापरे, मी इथे व्लॉग स्टार्ट करत आहे आणि माझी जाऊबाई झाडझूड करत आहे. सगळे गेले का मेकअप करायसाठी? माझ्या जाऊला काही इंटरेस्ट वाटत नाही. मला तर मी अशी बातमी दिली की माझा मूडच ऑफ होऊन गेला. पण आता तुमच्या खातीर मी थोडंसं माझं मूड फ्रेश करते. ओके बेटा. आणि मेन म्हणजे आमच्या दादांचा बर्थडे आहे आज, त्याच्यामुळे दादांसाठी मी माझा मूड छान करते आणि आमच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर ब्लॉग बघा शेवटपर्यंत तुम्ही. आणि इकडे आमच्या जाऊबाईची झाडझूड सुरू आहे सध्या, तर ते काही मी तुम्हाला दाखवणार नाही. ते आपण छान मेकअप वगैरे करते आणि तिकडे मेकअप सुरू आहे सर्वांचे, सर्वजणी गेल्या मेकअप करायसाठी. तर तुम्हाला आता मेकअप केल्यानंतर दाखवायचं की आत्ताच दाखवायचं? तर आता यांचे मेकअप वगैरे होऊ देते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते कोण कोण आला आहे. का मा सोमू? आमच्या सोमू माहित नाही. दुड्डू पिटी मा, अड्डू पिटी अड्डू अड्डू. ओ ओ ओ, अरे याच्यात चुकल्या सांगा सासूच्या ऐकू जाईन. आमच्या सासूबाई गायब आहेत, आम्ही मस्त चुकल्या करतो सासूच्या. दोघी जणी मिळून आम्हाला वेळ भेटत आहे त्यांना यायचं, नाही तर त्या कुठे अशा समजा बाहेर वगैरे गेला तर मग थोडा 5-10 मिनिटात आम्ही चुकल्या करून घेत होतो. आता वेळ आहे. आई ब्लॉग पाहिजे तर म्हणून खरंच आहे म्हणून थांबा येऊ द्या म्हणून आम्हाला. 14 तारखेला येणार आहे. आमच्यासाठी खूप काही, आपल्यासाठी खूप काही घेऊन ठेवलं सासूबाईंनी आपल्या. मग खूप काही घेऊन ठेवलेलं आहे. हो तर दाखवलं नाही, त्यांचा फोन आला होता यांच्या याच्यावर, हे घेऊ का ते घेऊ का. मी म्हटलं काही नाही, यांच्यासाठी जर्किंग घ्या. माहीत पडणार काका घेतलं काका नाही तो. हो हे बघा, ह्या दोघी जणी इकडे आहे. तुम्ही यांना मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच आहे, आमच्या आत्या आणि आत्याची मुलगी. तर हिला किती दिवस झाले बेटा तुला इथे येऊन? 2 दिवस. तर 2 दिवस झाले. तर आज आमची भेट झाली दोघींची, छान मस्त आम्ही गळाभेट वगैरे घेतली. आणि स्पेशल पाहुणे इकडे आमचे जे बसले इथे छान मस्त. ननदबाई, अरे अरे ननदबाई माहेर येऊन मटकत चालत आहे बिलकुल. हा आता असं करा ना तुमचं, असं करा. पहिल्यांदा आल्या या लग्न झाल्यानंतर, लग्नाच्या आधी आल्या होत्या. बंद करा म्हणते. आणि ब्लॉग सुरू व्हायच्या आधी तयारी मेकअप करायसाठी गेल्या होत्या. असे पाहुणे आहे आमचे. आता आमच्या इथे छान मस्त, इथे वांग्याची भाजी, इथे छान मस्त वांग्याची भाजी, गपगप शिरा आहे आज आमच्याकडे. आणि गुलाबजामुन आहे तिकडे नाही आहे. गोष्टी कुठे आहे काय, आमचं गुलाबजामुनचं भिजून आहे ना मस्त. नाही हा, तर हे ताक आम्ही कढीसाठी आणलं. आता आम्ही यांना कढीच पाजणार आहे, बिलकुल खोकलाच करून पाठवतो आम्ही चांगला. तर तिकडे गुलाबजामचं भिजून आहे मस्त. आणि इथे वांग्याच्या पोळी तयार. भांडे ते माझ्या जाऊबाईचं काम आहे, भांडे लावणं. म्हणजे तसं जाऊबाई तुम्ही काहून अशा
अजून काही स्पेशल आहे? नाही काही स्पेशल वगैरे नाही. जी मुलगी ब्लॉग बनवते तिची जाऊ 5 दिवसासाठी तर तुमचे भांडे कधी लावाल तुम्ही? पहिले जाडजूड झाली भांडे लावा. आणि आता कुकर मांडते इकडे गुलाबजामुन मांडते. आता तुम्ही गुलाबजामुन मांडा. मी असं करणार आहे. असं मी वांग्याची भाजी करणार आहे. वांग्याची भाजी गपगप शिरा करणार आहे आणि गुलाबजामुन लपून ठेवणार आहे. गुलाबजामुन लपून ठेवणार आहे. हा लपून ठेवणार आहे. तर नाही जाऊ बाई चाकू गिकू नका दाखवू आम्हाला. आमच्याकडे एक तर स्पेशल अहमदाबादवरून हे आलेले आहे, शेफ आलेले आहे गुलाबजामुन करायसाठी. तर छान छान असे गुलाबजामुन सुरू आहे. काही स्पेशल डिश वगैरे आहे का तुमच्याकडली अहमदाबादची? मट्टा. आमच्याकडे कढी. तुमच्या नागपूरमध्ये काय आहे ग? आम्ही आणू कुठून पण? पैसे द्या फक्त. आम्ही आणतो. कुठे नाही मेहनत नाही लागत का? फुगाचा कॉन्टॅक्ट नंतर पैसे दिलेला नाही आहे. समजलं? गुलाबजामुन सुद्धा फुगले पाहिजे. तुमच्यासारखी सवय पाडा त्यांना फुगा म्हणून. पाकात गेल्यावर अजून फुगा. आम्ही काही लगेच नाही फुगवतो एका दिवसात. म्हणजे हळूहळू कमी आचेवर फुगता का तुम्ही? गुलाबजाम सारखे 2 वर्ष लागले. हो का? कशी फुगवले? लाडू खाऊ. लाडू कोणचे? तुपाचे होते की डालड्याचे होते? नाही आपल्याला डालडा नाही आवडत. तुपाचे लाडू आवडते पण तूप नाही आवडत. असं आहे. तुपाचे लाडू आवडते पण तूप नाही आवडत. म्हणजे असं साधं तूप नाही खात मी. तूप नको खात जाऊ. तुपाचे लाडूच खात जा. आता बंद करून दिले तरी चालते. नाही जास्त होऊन जाईल ना. नाही होत तेवढं. छान छान गुलाबजामुन करा. मस्त चांगले झाले पाहिजे. दाताने चावले पाहिजे. चमच्याने तुटले पाहिजे. अरे अर्धा चम्मच तुटला दाताने चावायला जड नाही जात. मग हे काय आमच्या गुलाबजामुनचा तुम्ही असा सत्यानाश का बरं करत आहे तुम्ही? तुम्हाला आमच्या गुलाबजामुन चापट करून काय भेटलं तुम्हाला? सांगा लवकर. आम्ही बनवलं. आम्ही तर हातही नाही लावला त्याला. तुम्हीच बनवले. तुम्ही चपटे करून राहिले. खाऊन मेहनत लंबुडके बनवले. तर आमचा मसाला जळत आहे. आमचं तेल जास्त गरम झालंय. आमच्या ननदबाईला बिचारे पडली होती का डोक्यावर पाण्यावर? ज्या नवीन आलेल्या आहेत पहिल्यांदा लग्न झाल्यावर त्यांना माझ्या हातची छान झणझणीत अशी भाजी खायची आहे. म्हणते माझ्या दुसऱ्या दिवशी त्रासच झाला पाहिजे. तर मी छान मस्त मिरचीचा पेस्ट बनवलेला आहे. टाकलेला यामध्ये. आता नाही तुमचे गुलाबजामुन बंद करता नंतर बेटा. गुलाब झालेली आहे आमची भाजी फोडणी देऊन मस्त. आता याला छान मस्त तेलामध्ये थोडा वेळ मरू द्यायचा आणि मग रस्सा सोडायचा. आणि झाकणी बघा माझ्या जाऊबाईने किती मस्त मोठी जात दिली. एकदम बिलकुल वापस नाही जात त्याच्यातून. बिलकुल कढईच्या बाहेर वापस नाही जाणार. ते कढई म्हणणार मी आता 2-3 दिवसानंतरच वाप सोडणार म्हणून. झाकणी नाही का तुमच्याकडे असं झाकून ठेवायसाठी? देशील का मला पुढच्या? बरं ठीक आहे. असं झाकून ठेवायसाठी झाकणी द्यायला लागेल.
तर आम्ही निघालो मार्केटमध्ये जायसाठी, कारण आमच्या ननदबाईंचे अहो जे आहे ते 2-3दा कॉल करून त्यांना सांगितलं की वर्धेची काय शेंगदाणा भेळ, वर्धेची शेंगदाणा भेळ जी आहे ते आमच्याकडली खूप स्पेशल डिश आहे. ते भेळ जी आहे ते कुठंच भेटत नाही, वर्धेतच मिळते आणि भेटतही असेल तर तशी नाही भेटत जशी आमच्या इथे भेटते वर्धेमध्ये. तर ती स्पेशल डिश खायसाठी नेतो आम्ही त्यांना. विदर्भातली फेमस, विदर्भातलीच नाही, आमच्याकडले नाशिककडले पुण्याकडले पाहुणे येते ना ते सुद्धा इथून शेंगदाणा भेळ खायसाठी येते. एक दिवस हो. अरे आणि एका याच्यात पोट भरून जाते. मी त्यांना म्हटलं ताईंना की जास्त पोळ्या नको टाकू, आणि यांना बाकीच्यांना कपडे वगैरे घ्यायचे छान. तुला कपडे घ्यायचे आहे? तुम्ही घेऊन देताय का? नाही, सध्या माझं यूट्यूबचं पेमेंट चालू व्हायचं आहे, तेव्हा घेऊ आपण छान मस्त कपडे. समोर चालल्या, यांना कपडे घ्यायचे खूप सारे, खूप पैसे यांच्याजवळ. आम्ही चाललो यांच्या मागे मागे, म्हणजे कसं ह्या जिथे जिथे निघते तिथे जाऊ, कपडे घेऊन घेऊ, मग शेंगदाणा वेळ खाऊ, पैसे वाचले तर. हां तर यांचे कपडे वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो इथे बाबूलालजी शेंगदाण्याची भेळ खायसाठी. एक नंबर टेस्टी अशी भेळ मिळते इथे आमच्या वर्धेमध्ये. तर तुमचा कोणाचा वर्धेचा इकडे चक्कर होत असेल तर नक्कीच तुम्ही टेस्ट करून बघा. अशी भेळ तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तर आम्ही इथे सर्वांनी मिळून मस्त अशी भेळ टेस्ट केली आणि आशिकालासुद्धा खूप आवडली. स्पेशली तिच्यासाठी म्हणून इथे आम्ही शेंगदाणा भेळ खायसाठी आलो. सर्व घरची कामं टाकून तशी आम्ही करून आलो ना पूर्ण कामं, फक्त पोळ्या आणि कढी व्हायची होती. तर ते आत्या आणि ताई मिळून करून घेणार म्हणे. तर मग आम्ही आलो, कारण तिच्या आहोंचा खूपदा फोन येऊन गेलेला की शेंगदाणा भेळ खाशील, शेंगदाणा भेळ खाशील, नक्कीच खाशील म्हणून. पण तिच्यापाशी फक्त एकच दिवस होता आणि उद्या ती जाणार होती सकाळी. त्याच्यामुळे मग आत्या बोलल्या की मी हिला करू लागतो स्वयंपाक वगैरे काय ते, फक्त तुम्ही जा आणि खाऊन या म्हणून. तर तिने इथून पॅकेट्स वगैरे घेतले, तर घरी करून देणार बा म्हणून. तर ते सर्व झालं आणि नंतर आलो आम्ही इथे साई मंदिरमध्ये. म्हटलं चला इथे जवळच आहे साई मंदिर, तर जाऊया. तर इथे आलो आम्ही. सर्वात आधी पाय वगैरे धुवायसाठी इथे व्यवस्था आहे, तर सर्वात आधी हातपाय वगैरे धुतले आणि मग गेलो मंदिरामध्ये. तर छान असं साईबाबांचं दर्शन घेतलं आणि मग घरी आलो. आणि इथे बघा नवीन एक गाडी आलेली आहे. खूप लोक जे श्रद्धाळू आहे साईबाबांचे ते नवीन काही अशी वस्तू घेतली गाडी वगैरे तर इथे आणतात आणि पुजारींपासून पूजा करून घेतात. तर असो चला मग आम्ही दर्शन घेऊन घेतो आणि मग निघतो घरी जायसाठी. तर पकडून टाके जागी झाला. बसा सगळ्यांनो, बसा सगळ्यांनो, बसा बसा सगळ्यांनो. तुम्ही आता इथं बसता का? तनू सरक ना, तुम्ही दोघी बसा. तनू सरक ना. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही करणार दादांचा बर्थडे सेलिब्रेट. तर नक्की बघा व्लॉग.
व्हिडिओ घ्या पोरीला स्नॅप बिप काढा ना कोणाच्या काढले काय तर स्नॅप वर तरी जिंदगी आहे तर स्नॅप वर जिंदगी आहे ना हां एक नंबर बोलला तो कोण ग मला तिला फुटायची फुलझडी लावली असती डायरेक्ट जमलं नसतं थांबा सायलेंट थांबा थोडीशी आता स्टार्ट काही आणलं नाही बा माझा नाही का आवाज खूपच उलटा पैसे मला खात आहे तिने चालता का तुम्ही आम्ही कुठे गेलो हा चालू झोपली ग बडे पप्पाचा बर्थडे आहे करत निघाली तिथून एवढ्या दुरून ठीक आहे मग साक्षी शानू उठते का बेटा काम बाय 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 इकडे पोज देऊन राहिले दोघं हाय अरे आमच्या कॅमेऱ्याच्या मनात बाबा युजाला आलंच येतो ना हो गुंजन नाही चार ना हो चालते ना पाहिजे पाहिजे जा बर्थडे सेलिब्रेट वगैरे केला आणि मग आराम केला आम्ही. आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. तर इथे आम्ही सकाळी सकाळी उठलो तर यांची जायची घाई सुरू होती. तर मग ताईंनी म्हटलं इथे पल्लवी एक काम कर, तू उपमा वगैरे करून घे सर्वांसाठी, म्हणजे पोटभर नाश्ता होऊन जातो. यांना कसं लांबचं गाव आहे तर नाश्ता पोटभर केलेला कामाचा, म्हणून मग इथे मी नाश्ता करायसाठी बसली होती. तर भरपूर रवा होता त्याच्यामुळे थोडा वेळच लागतो ना, आणि पटपट म्हणजे पटपट करण्याच्या नादामध्ये तो कच्चा राहिला रवा की रवा म्हणजे उपमा चिकट होतो. म्हणून इथे सुरू म्हणजे उपमा करतच होती तर कॉल आला की बस आली बा म्हणून वरुडची. आणि यांची वरुडची बस म्हणजे की धावपळ असते सर्व, काही बोलायचं काम नाही. मागच्या दिवशी बहीण आली होती तेव्हाही सुद्धा धावपळ करतच गेली ती. तुम्ही मग ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, आणि नसेल बघितलं तर जाऊन बघा आमच्या सुकळीचा जो ब्लॉग आहे रिधोरा डॅमचा, त्याच्यात बघा तिची आता धावपळ किती होतं. आणि एकतर कसं नवरा आले होते त्या दिवशी, सर्व गडबड एकाच दिवशी. बघा कशी धावपळ चालू आहे. तर अशी असते यांची धावपळ. म्हणून मग जशी होती तशा अवतारातच गेली बिचारी. आणि तिचा स्टॉल राहिलेला होता म्हणून इथे आम्ही स्टॉल वगैरे बघत होतो. आणि मग थोड्याच वेळात आमच्या या आत्या ज्या आहे त्या आतसुद्धा गेल्या. तर यांना म्हटलं थांबा आता तुम्ही, तुमची बस केव्हाही लागते, तुम्हाला काही टेन्शन नाही बसचं. तर त्या नागपूरलाच राहते ना त्याच्यामुळे. तर तुम्ही नाश्ता वगैरे करून जा आरामात, तिला जाऊ द्या आता. ती चला तर मग आमची इथे पाहुणे पण गेले. आणि आता मी माझ्या व्लॉगला सुद्धा इथेच एंड करते. आणि आमची आई दिसत नसणार तुम्हाला, तर आई गेलेले आहे काश्मीरला, त्याच्यामुळे काश्मीर वैष्णोदेवी देवीच्या दर्शनासाठी, आणि तिकडूनच काश्मीरसुद्धा फिरून येणार त्या. तर म्हणून मग आम्ही त्या नाही आहे तर आम्ही आमचे कर्तव्य जे आहे ते पार पाडू म्हटलं.
त्या 2 दिवस होत्या तर खूप छान वाटत होतं. चला तर मग आता माझ्या व्लॉगला मी इथेच एंड करते आणि आजचा तुम्हाला व्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.